हा मस्त आहे यार. आईस पाईस हॉलिडे होम सारखं आहे. अरे लगेच लगेच काय म्हणताय? लॉंग लॉंग टाइम म्हणजे भरपूर वर्ष या कसे या कसे आहे? तब्येत वगैरे बरी आहे ना? हे सगळं ऑल एरिया हो आपला 18,000 स्क्वेअर फीटचं प्लॉट आहे. का बात आहे. 5,000 स्क्वेअर फीटचं घर आहे. नशीबवान आहात. दिलीप रानडे माझा शाळेतला मित्र. मला आणखी एक गैरसमज झाला. दिलीप रानडे आपले एक ते ते आर्टिस्ट आहेत. ते वेगळे. आम्ही काय केलं या माधुरी नमस्कार आणि या कोणीतरी ओळखीचे येस. आमचं दुर्दैव असं आहे की आम्ही सातारा जिल्ह्यात जन्माला आल्यामुळं आमच्याकडे कलादालन आर्ट गॅलरी वगैरे भांडणी नाहीये. नाट्यगृह नाही, चित्रपटगृह पण चांगलं नाहीये. मग आम्ही आपलं काय विचार केला की आम्ही आयुष्यभर आता सगळ्या लोकांना शिव्या देत राहणार. हो सगळ्या मंत्र्या संत्र्यांना सगळ्या शिव्या देऊन झाले, सगळ्यांना भेटून झालं, ऍप्लिकेशन देऊन झालं. 35 वर्ष तो उद्योग केला. नंतर लक्षात आलं की मंत्री संत्री कोणी काय करणार नाही. आपल्याकडे जे काय आहे ना, आपल्याकडे जे काय उपलब्ध आहे निदान खेड्यातल्या लोकांना आजूबाजूला निदान आपणच छोटीशी गॅलरी तयार करू. आम्ही आपली अशी एक आयडिया लढवली. आपली कुठेही आपल्याला शिफ्ट करता येईल असे हे लोखंडी स्टँड बनवले. आणि मग त्याला जिथं पाहिजे तिथं आपल्याला ते घेऊन जाता येतं. आणि छानपैकी आपलं एक छोटासा एरिया असा आपला तिथं तयार केला. आणि मग याच्यात 2 गोष्टी केल्यात आता की ही जी चित्र जी आहेत हे आमच्या चित्रांच्या प्रिंट्स आहेत. काही थोडे ओरिजिनल आहेत. कारण आमच्याकडे जी लोक येतात त्यांना 1,000 रुपये किंवा 1,200 रुपये जरी सांगितलं तरी त्यांना चक्कर येते की एवढ्या चित्राची किंमत असू शकते. मग आम्ही आपला विचार केला खेड्यातली जी लोक येतात ना त्यांना आपलं आम्ही एक छोटंसं प्रदर्शन दाखवतो. थोडेसे आहे इथं पण काही ओरिजिनल वगैरे. त्यांना काही फरक पडत नाही, त्यांना काही कळतच नाही ओरिजिनल काय आहे आणि डुप्लिकेट पण कळत नाही. मस्त केली पण गॅलरी. आणि मग छोटंसं आपलं हे आता याच्यावरती कॅनव्हासवरती ज्या प्रिंट मिळतात मग कॅनव्हासच्या प्रिंट केल्या जरा थोड्याशा. मग त्या 2,500 रुपयाला ठेवल्या. आणि आपल्या एक 1,200 रुपयाला त्यातले 200 रुपये ते कमी करतात. त्याच्यावरचे 500 रुपये पण कमी करतात. पण आम्ही म्हणलो चला निदान त्या निमित्तानं चित्र बघतात. मग आता आमच्याशी इकडच्या छोट्या छोट्या खेडेगावच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या ट्रिप येतात. आणि मग ते आपल्या लाईनीनं असं येऊन सगळी मुलं बिलं बघतात. चित्र बघतात हे महत्वाचं आहे. आणि मग हा एक छोटासा आमचा एक बाहेरच्या लोकांसाठी एक पार्किंगचा एरिया असं जरा होतो. आपला कलर बिलर मारला जरा कलर आणि एक छोटी गॅलरी बनवली. आणि मग ज्यांना थोडंसं आमच्या लक्षात येतं की काही लोक जे असतात की त्यांना चित्रकला आणि ह्या गोष्टी सगळ्या कळतात. मग त्यांना आम्ही पुढे मग आमच्या ते मुख्य घर जे आहे तिथे सगळे ओरिजिनल चित्र लावले. बरोबर. आमच्या क्लासची ती अनिता आणि निनल येऊन गेले ना. ते दोघी बऱ्याच वेळ होते तिकडे. 2 वेळा आले होते मला वाटतं. 2 वेळा आले. हा ते इथंच पुढे स्वाती नाही ती. अरे वा नमस्कार नमस्कार. काय म्हणताय? एकदम छान अगदी योगायोगाने म्हणजे मी हॉटेलमधनं बाहेर उभी होते यांच्याशी तेवढं हेच घालून आला नाही का. आम्ही ते काय अलकाश्रय म्हणून अलकाश्रय ते कुठे सुरू मेन रोडलाच आहे का ते? थोडं आतमध्ये एक मुसाळे म्हणून एक फॅमिली आहे. त्यांचा तो ते शेत आहे. तिथे आधी त्यांनी बंगलो आणि एक गेस्ट हाऊस दिला होता. आता एक रेग्युलर रिसॉर्ट सारखं केलाय. पण ओनली फोकसिंग ऑन सिनियर सिटीजन. त्याचं दे डोंट वॉन्ट म्हणजे यंगस्टरना जायचं असेल तर दे हॅव टू बी अकंपनीड बाय पेरेंट्स. हा म्हणजे त्यांनी तिथे राहण्याची वगैरे छान आहे. फार एकदम एक क्लास आहे. पण म्हणजे असं परमनंट टाईप मध्ये 1-2 दिवसासाठी 6,000 रुपयात जेवण कार्ड सकट. आणि एकदम एक क्लास 6,000 रुपयात मला नाही कळलं. 6,000 रुपयात मध्ये जेवण खाण 4 जेवण. म्हणजे 2 लंच डिनर, एक स्नॅक्स, एक ब्रेकफास्ट, दुपारचं नाश्ता. तुम्हाला मी 2,100 रुपयात दिला असतं.
पुढच्या वेळेला. पुढच्या वेळेला इथं आमच्या देशमुख फार्म म्हणून आहे. हा देशमुखांचा मुलगा जो होता तो अचानकपणे तो इन्स्पेक्टर होता. गडचिरोलीला त्या आतंकवाद्यांनी त्याला अरे रे रे. मारला अच्छा अच्छा म्हणजे फार निराश झाले होते ते. अच्छा अच्छा आणि एक दिवस आमचं घराचं बांधकाम चाललं होतं, आम्ही इथे राहत होतो. अच्छा देशमुख आले इकडं आणि असं म्हणजे असं कसं गावाच्या बाहेर तुम्ही राहता वगैरे वगैरे. म्हणजे काय राहतो, छान राहतो हा. आणि कोणीच नाही तुमच्या बरोबर, दोघं जणच राहतात. अच्छा. हो म्हणजे दोघं जणच राहतो तिकडे. तर त्यांनी त्यांची कथा सांगितली की माझा मुलगा असा होता, तो एक्सपायर्ड झाला, असं झालं तसं झालं. अच्छा म्हणलं आमची मुलगी 66 म्हणजे 99 सालीच गेली. पण आम्ही म्हणलं आता जे झालं त्याला झालं, आता त्याला आपण ते रडत बसायचं. पण आपल्या पुढे आपलं थोडंसं जे काही जीवन राहिलेलं आहे ते आनंदानं राहायचं. मग त्यांना दाखवलं वगैरे. त्या माणसानं जे डोकं फिरलं त्याचं, 11 एकर शेती आहे त्यांची. ती शेती त्यांनी बंद केली आणि मस्त तिथे असे कॉटेजेस बांधले. आणि त्यांना म्हणलं जे यंगस्टर येतील, तरुण येतील, काय येतील त्याच्यामध्ये ते सकाळी तुम्हाला उठलं की तुम्हाला जे काय पाहिजे स्नॅक्स ते स्नॅक्स देतात. देशमुख फार्म. देशमुख फार्म. त्याच्यामध्ये जेवण देतात दुपारचं. ऋतू फार्म पलीकडे, नदीच्या त्या साईडला. ऋतू फार्म पलीकडे. मग त्या दुपारचं जेवण, परत संध्याकाळी तुम्हाला जे काय स्नॅक्स लागतील, भजी भजी ते देतात, प्लस रात्रीचं जेवण देतात. हे एवढं मिनिमम असतात. 4,000 रुपये पर डे वगैरे. फॅन्टॅस्टिक, व्हेरी नाईस. त्यांनी आपलं ते 2100 रुपयात आपलं मस्तपैकी त्यांना यायचं. आणि 11 एकर जागेमध्ये सगळी, मग आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे केळी, आमचं फिरत फिरतच आपला एवढा मस्त इव्हिनिंग मॉर्निंग बिर्निंग वॉक. लॉनच जबरदस्त आहे. 2 एकराचं लॉन केलंय वॉकिंगसाठी. छान फिरायला बिरायला मस्त. इथून आमच्या 3 किलोमीटर आहे. 5-6 जण आलो तर होईल. नाही टोटल मिळून 55 काय 70-80 जण आला ना. नाही माझे काय फक्त आमच्या क्लासची मंडळी उरली तेवढी. 100 जणांची राहण्याची सोय आहे तिथे. अरे बाप. विनोदचं इथेच आहे ना कुठेतरी वाईला. 100 जण. विनोद वाईलाच आहे. त्याचं काय नाव आहे विनोद. त्या दोघी तिथेच राहिल्या होत्या. विनोद म्हणून हिचा ते जोर अनिता आणि पलीकडे नदीच्या पलीकडे. बरोबर आलं लक्षात. अनिता आणि मिनल आल्या होत्या ना त्या दोघी जणी. बरोबर नदीच्या पलीकडे तिकडे. त्याचं काय नाव मला आठवत नाही. तो हिचा सख्खा चुलत भाऊ. ऋतुगंध आमच्या पण ते बंद आहे. ऋतू फार्म चांगलं जोरात चालतं. तिथे सगळे स्टार बीर लोक येतात, पण त्यांचे रेट्स खूप हाय खूप आहे. कारण सगळे तिथे फिल्म स्टार्स वगैरे जी लोक आली ना ती सगळी तिथे राहतात. आम्ही खूप वर्षापूर्वी आलो होतो. हो त्यावेळी. आता नंतर त्याला खूप बाजीराव मस्तानीचे सगळे तिथले जे संतोष संजय भन्साळीची टीम तिथे राहिल्यानंतर 8,000 रुपये परत त्याचा रेट. बरोबर. नाही म्हटलं आज आम्ही थोडे घाईत आहोत, त्यामुळे आता परत मी नाव नाही तिथे. आता त्यांनी काय त्यांच्या जेवणाची वेळ ठरली अलकाची. त्यामुळे आम्हाला तिथे जायचंय. आजचा दिवस आहोत, उद्या सकाळी आम्ही परत निघतोय. आज योगायोगाने हे लोक म्हणाले वाई 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 करत. मी म्हटलं आमच्याकडे 2100 रुपये पण नाहीयेत आणि तुम्ही जी सांगाल ती डिश आम्ही देणार. ते चालेल. नाही हे लोक वाई 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 करत होते. म्हटलं देन वाई नॉट गो टू स्वाती. आमच्या पाण्याची टाकी आहे, त्याच्यावरती आपलं मस्त आलं की लोक अगदी टॉयलेट बाथरूम बांधले, पाणी आहे, त्यांना मोबाईल चार्जिंगचा स्पॉट करून ठेवलं. क्या बात आहे. मग एवढी सगळी ती चित्ररसिकांसाठी सोय केली की अगदी आलं की मस्त गप्पा बिप्पा मारायला आहे. येऊ आम्ही ना फर्स्ट वीक ऑफ ऑक्टोबर मध्ये वगैरे असं प्लॅन करतोय. फर्स्ट वीक ऑफ ऑक्टोबर. लाईट आहे फक्त तिथे बाजूला लावा फक्त. स्वाती फर्स्ट वीक ऑफ ऑक्टोबर प्लॅन करतो आम्ही. देन विल कम, विल डिसाईड प्रॉपरली. एक चांगले 4-5 दिवस बसून पेंटिंग सगळं मारूया इथे. कारण इथे स्पॉट्स एवढे आहेत की काय विचारू नका. फर्स्ट वीक ऑफ ऑक्टोबर. 3 तारखेला पूजाचं हे आहे. मग ते आटपून मग नंतर येऊ. पाठीमागं पांडवगड आहे. हा शेजारी तिकडे आमच्या रायरेश्वर दिसतो, कमळगड दिसतं, पाचगणीचं टेबल लँड, सिडने पॉईंटचं पठार दिसतं. आमच्याकडे इव्हिनिंग मॉर्निंग वॉक करायला आम्ही आपले. क्या बात आहे. किती छान बनवलंय बघ. इव्हिनिंग मॉर्निंग वॉक इकडून जाऊ शकतो. तिकडे काय आपलं फिरत राहायचं, नंतर फुलं लावत राहायचं, रंगवत राहायच्या, फरशा रंगवत राहायच्या. नाईस लाईफ. बट मला अजून तुमचं ते महाबळेश्वरचं आठवतंय. खिडकी वरती आलो होतो.
60 पायऱ्यांचा बंगला. करेक्ट करेक्ट. फोटो आहेत माझ्याकडे अजून ते. लिंबू, आंबे, डाळिंब, चिकू सगळी झाडं लावली आम्ही इकडे. तिथं आम्ही मग उन्हाळ्यात आपल्या खुर्च्या लावतो सगळ्या मस्तपैकी. इथं आपलं मस्त गप्पा मारता येतं. खूप छान मस्त. सगळं आम्ही वाटाणा, थोडे कोथिंबीर, थोडे लिंबू असे काही हे टोमॅटो, वाटाणे वगैरे चवळी थोडे लावतात. 4-5 एक कलाकार आमच्याकडे. आणि मस्त आलं तिकडे 4 झोपाळे करून ठेवले. अरे क्या बात आहे. झोपाळ्यावरती मस्त पैकी म्हणलं गप्पा टप्पा मारतील आणि मस्त सगळे चित्रकार आपले आले ते टाकलेलं असतं याच्यावरती. आणि आमच्या क्लासच्या मंडळीनं मी नक्की प्लॅन करून घेऊन येतो. म्हणजे आपलं मध्ये नितीन तुम्हाला सांगितलं ना, नितीन घोलप आला होता. हो का. अच्छा. सगळ्यात आमच्याकडे ॲडव्हान्टेज असं आहे की आता 1-2 महिने संपलं की आता स्टोरेज होतं पाणी धरणाला. नंतर मग आमच्याकडे इकडून टोटली फ्लो असा पाण्याचा असतो कंटिन्यू. आणि त्याच्यामध्ये आम्ही आपली एक छोटी मोटर टाकली की सगळ्या झाडांच्या मुळाशी आम्ही ते स्प्रिंकलरची योजना केलेली आहे. खूप छान मेंटेन केलं सुनील. हे करायचं सगळं तिथं मस्त मेंटेन केलं सुनील. फॅन्टॅस्टिक. तोपर्यंत आपण वरती जाऊन पण येऊ. चप्पल काढायला नको, या वरती जाऊन पण. अच्छा. येऊ दे त्यांना, येऊ दे नाही तर. नाही येतील की ते, त्यांना माहिती आहे. स्वाती घेऊन या हळूहळू या. हे इथे राहण्याचं का. वरती स्टुडिओ केलाय. हां. तो समोर दिसतोय तो पांडवगड आहे. हा. वाई म्हणजे किचक नगरी. ते किचकाचा वध झाला. किचक वध. हा हा. तो इथे. असं म्हणतात की त्यावेळी ते 1 वर्ष अज्ञातवासात होते, त्यावेळी ते वरती राहत होते इथं. अच्छा. समोर दिसतोय तो रायरेश्वर. रायरेश्वर. हा इकडचा जो चौकोन दिसतोय तो कमळगड म्हणून आहे. हा हा. सिडनी पॉइंट. पठार 5 गणीचं ते हे ना. आपण जे म्हणतो ना, हा, मुद्दाम त्याला टेबल लाईट म्हणतात कारण ते टेबलासारखं दिसतं ते. म्हणून तो वैराटगड म्हणजे ते कोपऱ्यात जो दिसतोय तो वैराटगड. आणि हा पसरणीचा पूर्ण काठ आणि हे शाहीर साबळेंचं पसरणी गाव. तुमच्याकडे फक्त नदीमध्ये आहे, लगेच त्याच्या पलीकडेच आहे त्यांचं गाव. क्या बात आहे. बस. आणि दिवस आपल्याला इथं हा सगळीकडे जाईल. हा सुंदर परिसर आणि ही हवा. मुंबईला यायचं. हो, ही हवा असेल तर 10 वर्ष आयुष्य वाढणार ना 100%. म्हणून तर आम्ही मुंबई 2 गोष्टींची अलर्जी आणि मुंबई काही गरजच नाही. आणि दुसरी गोष्ट कोणी शेजारी नसल्यामुळे भांडण नाही, मारामारी नाही, काय नाही, कोणाचा त्रासच नाही, कटकटच नाही कोणाची. मला मी कधीच सांगत होतो येतो ते साला ते जमतच नव्हतं फिरायला. आज अक्षरशः योगायोगाने हा दिलीप मला म्हणाला इथे वाई जवळच आहे, आपण गाडी आहे आपल्याकडे, आपण फिरून येऊया. असं पण तिकडेच पार्लेलाच राहतात. नाही, हा पुण्याला राहतो. अच्छा, तुम्ही आम्ही दोघं अहमदाबादला शाळेत एकत्र होतो. बरं. आणि ते बऱ्याचशा गॅप नंतर परत एकदा ते व्हॉट्सअप सुरू झालं आणि मग सगळे संपर्कात एकमेकांच्या आलो. आता त्याचा मुलगा इथे ह्याला असतो पुण्याला आणि नातवंड आहे, त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम ते लोक इथे राहतात. मग आदनमधनं अहमदाबादला जाऊन येत असतात. सगळी बाजूला भात शेती आहे, ऊसाची शेती आहे, सोयाबीन लावलेलं असतंय, भुईमूग लावलेलं असतंय, 4ही बाजूला ग्रीनरी आहे टोटली. आणि मस्त जांभळाची झाडं आहे. लिंब तुमच्याकडे आमच्याकडे तर रोज दिवसाला 4-5. त्यामुळे आता लिंबू सरबत तर तुम्हाला पाजून आम्ही जरा लवकर निघतो, पण तिथे ते जेवणाची वेळ पाळायला लागते. आणि ते त्यांनी जे अल्काश्रय बनवलंय ते सिनियर सिटीजन्स करताच बनवलेलं आहे.
साठीच्या खालच्या कोणाला अलावच करत नाहीत ते. मी कधी मला माहिती नाही, तुम्ही जे बोलताना ते आत्ताच मला माहिती पडलं. नाही फार ते आता रिसेंट बनवलंय, आता जून मध्ये काहीतरी बनवलं. वाईचा फाटा तर तिकडे डावीकडे सुरू. मेन जो आपला जो चौक आहे म्हणजे ब्रिजच्या तिकडून म्हणजे त्या डाव्या बाजूला सुरूर गाव मला सुरूर तुम्ही अगदी काय केलंय ना, सुंदर जागेत आहात. मी तेच म्हटलं 10 वर्ष तुम्ही आणखीन सुखाने जगणार आहात. काय इथे कोणाची कटकट नाही, काय नाही मस्त पैकी खालचं चारी बाजूला निसर्ग. हा पूर्व आहे, ही पश्चिम आहे. सकाळी आलं की सूर्य इकडे उगवतो, संध्याकाळी सूर्य मावळताना जे रंग दिसतात ते बाहेर जायची गरजच नाही. सगळ्या डोंगरावरती अगदी मेंटेन काय केलं बघ ना, प्रत्येक गोळ्याच्या वरती ते प्लास्टिकचे हे लावून बिवून. वाई वगैरे हा परिसर खूप सुंदर आहे. आमचं कधीच चाललं होतं. अजून ते एवढं इकडे इंडस्ट्री काही नाही ना. नाही इंडस्ट्री भरपूर आहे आमच्याकडे. कुठे MIDC केवढी मोठी आहे. तरी पोल्युशन ते येत आहेत दोघी जण वरती का. भात लावले आता, भात लावता तो ऊस आहे, कढी आहे ना, यांना सांगते बघून या तुम्ही. सोयाबीन आहे, फारच सुंदर आहे. आता इकडं जरा भुसा जरा पाहिलं. हो ते पाहिलं. अरे वा, माडीवरची मंडळी खाली आली. स्वातीची पेंटिंग मात्र अरे क्लास. ते दिवा लावलंय, स्वातीचं काम चालू असतं. इकडं वर्कशॉप केले. काय नुसता डोंगर आणि तुम्ही जाऊन या गच्चीत पाहिजे. जाऊन ये, तुला आवडेल. चप्पल घातली तरी चालेल. या माझ्या घालून जाऊ. ठीक आहे. स्वाती काही करत बसू नका, आम्हाला निघायचंय. आमचं दोघांचं वर्कशॉप आहे. इकडे आहे ना, पाहिले हे बघ. मस्त दोघांचे भांडणं बिंड नको म्हणून आपलं अर्धा एरिया वॉटर कलरचं आहे, फाईन कलरचं आहे. ते तिचं सेक्शन इकडं, माझं सेक्शन तिकडं. क्या बात आहे. तिकडं माझं सगळं काय जे उच्चपते असतील ते तिकडं करत बसतो, ते जे असतील ते उच्चपते इकडं. तिथून काही सोडायचं असेल खाली हॉल आहे, पुली पण केले. वरनं लाईट आहे, त्याच्यामुळे दिवसभर कधी लाईट लावायची गरजच लागत नाही आम्हाला. मला ते महाबळेश्वरचा तुमचा तो स्टुडिओ आठवतो, सुंदर होता, मस्त होता सगळं. आणि इकडच्या साईडला मग सगळं वॉटर कलरचं माझं आपलं सेटअप आपलं छोटंसं सगळं आहे. 2-3 हजार पेंटिंग्स ऑलरेडी सगळ्या फायलीज मध्ये भरून ठेवलेले आहेत सगळे. चालू आहे. ॲक्रेलिकचा स्टुडिओ माझा तिथे आहे. ॲक्रेलिकचा स्टुडिओ एक वेगळा केलाय. तो वेगळा केला का? तो वेगळा केलाय. स्टुडिओ बघ काय. ते खाली काही पाठवायचं असेल त्यांनी ते पुली बिली पण करून ठेवली. एक नंबर. इकडे आपलं स्टुडिओ स्केचिंग बिचिंग करायला जागा लागते, स्केचिंग करायला लागते. काय सगळं पुढे हा व्ह्यू दिसतो मस्त पैकी. वा. आणि कोणी आले तर गॅलरीला गप्पा मारायला आपोआप माणसं पण येतात. गॅलरी बनवल्यामुळं ज्याला कोणाला इंटरेस्ट आहे ती माणसं आपोआप येतात आपल्याकडे. त्यांना म्हणजे भेटायला आणि हे करायला जायची गरज नसते. कलाकार लोक आपोआपच त्या परिसरातले जे असतील येतातच मस्त पैकी. ही जागा किती जुनी म्हणजे ही आम्ही 2015ला घेतली. अच्छा, तुम्हीच घेतली? हो, विकत घेतली आम्ही. अच्छा. आता हे पहिल्या वर्कशॉपला आले होते. तिथं काय झालं, तो माझं एकदम स्टुडिओ छान होतं. पण काय होतं, त्या घराला जायला मी 20व्या वर्षी का 22व्या वर्षी तो बांधला होता. त्यावेळी 80 पायऱ्या होत्या. हो, आम्ही गेलेलो होतो. आम्ही गेलो होतो त्या पायऱ्या. त्याच्यावर फुल व्हॅली दिसायची. काय व्ह्यू होता तो, अख्खी महाबळेश्वर व्हॅली. मग सगळं ते उतरायचं, मोठा कॅनव्हासेस वगैरे, मग ते भारी पडायला. मग आम्ही आता नंतर त्याच वेळी लगेच विचार केला की आपल्याला पुढे हा प्रॉब्लेम येणारच आणि आमच्या पाठीनं काय नेक्स्ट जनरेशन नाही, त्यामुळे कोणाची मदत पण होणार नाही आपल्याला. त्यामुळे आत्ताच आपण जरा तिथं करू. 2015ला आम्ही आपलं म्हणजे हे रेडीमेड नाही, नो आर्किटेक्ट नो इंजिनियर. आम्हीच आर्किटेक्ट, आम्हीच इंजिनियर, आम्हीच सगळं आपलं
गौंडी हे आणून दिलं आपलं. ही जागा कितीला पडली तुम्हाला? ही साधारण 36 लाख रुपयाला त्याचं म्हणणं होतं. अच्छा. पण आम्ही 30 लाख रुपयाला घेतलं. ओके. आणि मग ते कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन करून नंतर मग त्याच्यावरती एने केलं मी हा प्लॉट. अच्छा. ओके. आणि मग नंतर मग हे बांधकाम पहिलं तिथं ते छोटंसं ते घर दिसतंय ते पहिलं बांधलं. अच्छा. आणि मग तिथं आलो राहायला. आणि मग हळूहळू हळू मग साईड बाय साईड ते करत गेला. पण तुम्ही एवढ्या वर्षात खूप म्हणजे 10 वर्ष झाली की तरी आम्हाला. आणि इकडे स्वातीला काय बोललं तिचं किचन आणि तिला आपलं हे लगेच हँडल करायला स्टुडंट्स वगैरे असे ग्रुप्स हे नाही करत. नाही आम्ही कोणाला ऑर्गनाईज करत नाही, कोणाला घडवत बिडवत काय आम्हाला बिघडवतात उलट छोट्या मुलांचं वर्कशॉप घ्या. नाही मुलं बिल काय नाही मुलं बिलं या लेवलचं काम असं. आणि ते बघून बिघून जातात आणि नंतर मग ते काय त्यांना हे कसं माहितीये का, हे ठार वेड्या लोकांचं काम आहे. आपण वेडे आहोत हे आम्ही कबूल केलं. आपण वेडे आहोत का आपण दुसऱ्यांना कशाला वेडं बनवायचं. आपलंच वेडे पण आपलं तर नीट सांभाळून ठेवायचं. चित्र काढायची पायऱ्या रंगवत बसायचं अशी कोणी काम करतं का. सगळ्या कुंड्या रंगवतो. बरोबर. त्या सिमेंटच्या कुंड्या आणल्या. फिटनेस वगैरे नाही सगळ्यात फिटनेसची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, मी 2000 साली एका शाळेत कामाला होतो. तर मी माझी मुलगी गेल्यामुळे आपलं थोडंसं जरा टाइमपास म्हणून आपण जॉईन झालो. तर ते लोकांनी माझ्यावर टीका काय केली, म्हणले एक आर्टिस्ट आलाय आणि ब्रिटिश स्कूल आहे आपलं, एकच शर्ट एकच पॅन्ट एकच हे घालतो म्हणे, आपल्या शाळेत म्हणे डाऊन केलं म्हणे सगळं हे कुठची आहे आणेल ती. तर मग मी त्यांना म्हणालो तुम्ही 3700 रुपये पगार देता आणि टाय बूट सूट किती घालणार कशाला. पण त्यांची ती इच्छा असते की ग्रीन टाय काय ग्रीन टाय. नंतर मग काय झालं 2002ला मग स्वतः जरा पंखा लाव म्हणजे जरा थोडं गरम थोडं पाऊस. 2002ला माझं जहांगीर आर्ट गॅलरीला प्रदर्शन झालं. मला त्यावेळी 15-16 लाख रुपये मिळाले. मग ते मुंबईमध्ये मी काय केलं, एका दुकानात गेलो, जवळजवळ 70 ते 80 पॅन्टी एका दुकानातच खरेदी. 2 डबल एक्सेलचे शर्ट जे आहेत ना ते जवळ 80 ते 90 खर्च केले. जो 100 मोजे घेतले, 100 रुमाल घेतले, 80 ते 90 टी शर्ट बनियन्स घेतले. आणि तुम्हाला सांगतो त्या शाळेमध्ये रोज 4 कोट फियाट गाडी घेतली. आणि प्रिन्सिपल आमचा 22,000 पगार असल्यामुळे तो चालत जायचा. नंतर मी एकमेव होतो की जो आर्टिस्ट त्याला म्हणलं आता तुला स्टँडर्ड पाहिजे ना, मग मी तुला स्टँडर्ड दाखवतो. आणि रोज म्हणजे कपडे बदलायचो. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही की 300 दिवसाचे म्हणजे माझ्याकडे कपडे 300 शर्ट आहेत. एका शर्टचा नंबर 300. तुमचा शर्ट बदलत नाही म्हणजे तो एका नंबर तो नवीनच दिसतो दरवेळी. आनंदच आहे. आणि तुम्ही म्हणाल तो फिटनेस जो आहे ना, मग ते शर्ट वाया जाऊ नये म्हणून मला चालावंच लागतं. ते पैसे वाचवायला आपण मग आता परत नवीन घ्यावे लागेल ना. म्हणजे मला कुठलंही शर्ट कुठलीही पॅन्ट कधीही काय मला बसतेच. 2000 पासूनची माझ्याकडे आतापर्यंतची सगळी कपडे व्यवस्थित बांधून ठेवले व्यवस्थित. तर धमाल जगतो आम्ही आपलं काय मस्त जागा. तिचे वडील पण असं केलं नाही की 8-15 शर्ट्स असे त्यांनी एकदा एक कापड सगळे घेऊन शिवले आणि मग ते जिथे जिथे जायचे म्हणजे आमच्याकडे यायचे, आमचं लग्न झाल्यावर किंवा त्यांच्या बहिणीकडे जायचे तर त्यांना फिरावं लागायचं. तर ते सगळीकडे त्यांची एक सेट कपड्यांचा ठेवून दिला होता. किंवा मग जिथे जायचं तिथे फ्रेश मिळतं ना, तुम्हाला कॅरी नाही करावं लागत. त्यांची अंकलेश्वरला फॅक्टरी होती त्यांची. तर ते मुंबईला यायचे तर बाईकडे तेही वेळच वेगळ्या प्रकारचं. 4थ्या वर्षी ज्यावेळी म्हणजे 2000ला ती घटना घडली, 2004ला त्यांनी माझा सत्कार केला. ते बोलले तुम्ही एकमेवच आमचे सगळे शिक्षक आहात की जे आमच्या शाळेचं स्टँडर्ड स्टँडर्ड घालवणार होतं त्यांनी स्टँडर्ड ठेवलं. नाही उलट ते म्हणायचं तर तुम्ही फारच जास्ती मुलं ना चर्चा करायची. मुलं इतकी हे असायची 4थी 5वीचा पोरगा पळत यायचा
आणि पटकन माझं असं पॅन्ट हे करायचं. मी म्हणालो ना, म्हणला आय टोल्ड यू दॅट द ब्ल्यू कॉम्बिनेशन मीन्स हिज सॉक्स ऑल्सो विल बी ब्ल्यू. हळूच पोरवलं, सर प्लीज शो युअर हँडकरचिप. मग मी आपला दाखवायचं, सी ब्ल्यू मीन्स द ब्ल्यू हँडकरचिप. 80 टाय आहेत माझ्याकडे ग्रीन टायची एक त्यांनी स्टोरी. आणि इज अ व्हेरी गुड रायटर. मला आवडतं त्याला लिहायला, मस्त लिहितात, मजा येते जरा. आय स्पाइस आय विल फॉरवर्ड यू दिस हिज एनिथिंग. अनुभव येतील, जे अनुभव देतील ते आणि अनुभव येतील याच्यावर लिहिलंय की नाही? सांगतो ना तुम्हाला, जो माझ्या 100 कथा आहेत ना, काही लोकांना वाटतं मी लेखकच आहे. मी चित्र नाही, लेखक आज असतो. नाही होय, खरं माझ्यावर किती छान लिहिलंय. मी फॉरवर्ड करीन, मस्त लिहिलंय ते. म्हटलं ही जिंदगी आहे. याला कटकट नाही, डोक्याला ताप नाही. मी नेहमी सांगतो, डोक्याला ताप नाही, डोक्याला ताप आहे, हातपायला ताप आहे. हो ना, तुम्हाला तेवढे हातपाय लावायला. बंगाली गाणी ऐकून गुजरात येते त्यांना. नाही, गुजराती येतं ते नाही, गुजरात मधले होते, दॅट इज ओके. पण बाकी सगळे आता फ्रेंच गाणी, बंगाली, फ्रेंच उच्चार ते ऐकून फ्रेंच, स्पॅनिश, अरेबिक सगळी, तामिळ. माझीला ऐकवले ना, ती इतकी खुश झाली. तिने त्याला डोसे खायला मराठी म्हणत नाही, म्हणजे ती इतकी खुश झाली. मराठी मला 1-2च येतात, जास्त नाही. म्हटलं तू आता मराठी म्हणायला. छान त्यांचं पण त्यांनी हे केलेलं आहे. स्पॅनिश पण आहे ना, स्पॅनिश, आपण काय असतं स्पॅनिश, फ्रेंच. मला वाटतं परवा कोणाचा वाढदिवस, तुमचाच होता का वाढदिवस? सगळे आले होते त्यावेळेस. हो, तो किशोर कुमार दुसरा हप्ता काय गातो तो. विनोद शेषाद्री म्हणून आहे, मित्र आहे माझा. हे सगळे प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत. हे असे त्यांचे फीस बीज मिळाल्याशिवाय ते जाणारे नाहीत. पण मला फक्त प्रेमापोटी येतात. नाही, आमचे पुणे मुंबईचे जे लोक आहेत ना, जे आमच्याकडे आले नाहीत, ते म्हणतात अरे रे तू फार वाया गेला, तू जर मुंबई पुण्यात असतास तर किती बरं झालं असतं. त्याला म्हणलं तू एकदा वाईला येऊन जा, मग तुला कळेल की तू कुठे राहतोय, कुठे राहतोय. रवी मंडलिक तो मोठा, रवी माहिती मला. रवीनं आम्हाला एकदा असं सांगितलं, तो नालासोपाऱ्यात राहायचा, आम्ही पण नालासोपाऱ्यात राहायचो, आम्ही सोडून आलो इकडं. मग तो मला म्हणाला की अरे तू त्यावेळी असतं तर तुला एवढे पैसे मिळाले असते, तेवढा मोठा चित्रकार झाला असतास. मग एक दिवस तो आला आमच्याकडे, तो अरे तुझ्या राहतोय ते म्हणा, आमच्या आयुष्यात आम्ही म्हणजे कल्पना. काय ऍबस्ट्रॅक्ट असतात यार, काय ऍबस्ट्रॅक्ट करतो. सुंदर, तो ऍबस्ट्रॅक्टच करतो, केवढे मोठमोठे करतो. म्हटलं तू ठेवतोस कुठे? म्हणे मग मी जागा घेतली म्हणे तशी. त्याच्या जागेत आम्ही गेलो होतो. अच्छा, कांदिवलीला का कुठेतरी भेटलो नाही आता बरेच वर्षात. मग ते सगळं जागा त्याची चांगली आहे, रस्ता बिस्ता पण एकदम कचरा बिचरा वगैरे म्हणलं. आता कुठे असतो? तिथेच आहे, गोरेगावला घेतलाय. बरं. आणि तिकडं तो रोज गाडी घेऊन जातो. तो म्हणलं गाडी घेऊन मला जाताच येत नाही, कारण शेवटी मला नाही बसनच का गोरेगाव टू कांदिवली, तो आपला जातो तिकडे हिरो होंडा गाडी घेऊन वगैरे. काय लिंब आहेत मस्त ना, फ्रेश, बागेतलीच. दिवसाला 4, 5, 7, 8 तरी पडलेले असतात आमच्याकडे, मस्त आपले हे असतात. द्या मला. हो नाही घ्या खरंच. मी इथे तुमच्याकडे आले तर माझं सगळं वेट पूर्ण होईल झाडांचं. नाही, आम्ही आय कम 3 तारखेला काहीतरी पूजाचा एक कार्यक्रम आहे ऑक्टोबरच्या. त्याच्यानंतर एक 5-6 दिवस असा प्रोग्राम बनवून ठरवून येऊ. अॅन्युअल डे करते पूजा. अच्छा. आणि त्या 2 बक्षिसं देते त्याच्या आठवणीत, अभिरत्न म्हणून. अच्छा. गेली 4 वर्ष ती सातत्याने करते. देशमुखांकडे आता गेला की तुम्ही मस्त तिकडं 11 म्हणाल ना तसं, त्यांनी सगळे पोरं बीर आता जातात. मग लग्नाचा त्यांनी एक लॉन काढला, मग ते लग्नवाले येतात तिकडे. अच्छा. आता तुम्ही म्हणता 2100 पर हेड का? 2100 पर हेड घेतात ते. म्हणजे आता ते जरा थोडं आपण असलं की जरा अजून कमी करणार. नाही, बेसिकली मला इथे येण्यात का इंटरेस्ट होईल, कारण अलकाश्रयच्या आजूबाजूला असं नाही, वास्ट एक्सपान्स चांगला आहे. काल एक केलं पण एक पेंटिंग तिथे, पण
तेवढंच, त्याच्या पलीकडे जास्ती नाही, शेती जास्त आहे नाही. तुम्ही आता इथे सांगतो इथून धोम म्हणून गाव आहे, धोम आहे. हो, तुम्ही आहे ना, आता सुद्धा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पुण्यात जाऊन आहे ना, तुमचा एक दिवस वाया नका घालू, तुम्ही एक दिवस आणखी मस्त झाला. इतकं अप्रतिम मंदिर आहे धौम्य ऋषींचं. ते मंदिर तुम्हाला सांगतो, त्यावेळेचं जे आर्किटेक्चरल जे केलेलं आहे ना, अप्रतिम आर्किटेक्चर. इथून 3 किलोमीटर अंतरावरती आमच्या धौम्य ऋषींचं मंदिर. पुढच्या प्रोग्रामात पुढच्या ह्याच्यात आपण करूया. आपण खरंच पीसफुल अँड नाईस. फडणवीसांचा वाडा आहे. नाही, पण असं आम्ही म्हटलं की आम्ही काय असं नाही की आता परत युरोपला जायचं आहे, आपण इथलेच आहोत, पुण्याला परत येऊ, त्याला काय नेक्स्ट टाइम तरी सुद्धा ते काय मुंबई पुणे अशी 2 गावं जादूचे आहेत ना, तिथे एकदा माणूस घुसला की लवकर बाहेर पडत नाही. आम्ही आता मी रिटायर्ड आहे, त्यामुळे तो प्रश्न येतच नाही. आणि आपलं मग तिथं आपलं चित्रकलेचं काम चालू राहतं, तिथं सगळं वरती आहे. ते आमची एक शाळा होती, पहिल्या एका दुसऱ्या शाळेत होतो. त्या वेळांना आम्ही म्हणलो की बाबा आमची मुलगी एक्सपायर झाली, तर त्यांनी आम्हाला एक छोटी रूम दिली आणि टॉयलेट बाथरूम कुठं दिलं, 3ऱ्या मजल्यावर. आता रात्री सिंगल टॉयलेट बाथरूमला जरी जायचं असेल तर अख्खे जिने चढून ते लाकडाचे पारशी जिने सगळे त्याच्यावरती पण एक लिहिले टॉयलेट एक प्रेम कथा नावाची. मग ज्यावेळी ठरवलं की ज्यावेळी आपण घर बांधू ना, इतके टॉयलेट बांधून 8 टॉयलेट बांधून ठेवले. इकडं टॉयलेट आहे, सगळीकडे छान निघायचं आहे ना, निघूया. इव्हन तिला डिस्टर्ब नको म्हणून माझं टॉयलेट सेपरेट केलेलं आहे, तिचं टॉयलेट तिकडे सेपरेट. आता आम्ही आमच्या लिस्ट मध्ये तुमचा बकेट लिस्ट. चलो स्वाती, निकलते, बाय. आमच्याकडे नदी महानदी आहे, तुमच्याकडे सांगितलं ना, संदीप खरे कवी, संदीप खरे, वैभव मांगले. उद्या शीद फडणवीसांना भेटायचा योग मिळाला. त्यांना फोन केला, त्यांच्या मुलीने सांगितलं तुम्ही उद्या आम्ही परत चाललोय ना, तर मला म्हणे 4-4:30 माणूस मला फार आवडतो. ग्रेट 101 वर्ष मस्त जगायचं म्हणजे काही चांगली नाही. आणि नक्की आम्हाला भेटायला मिळतं, जरूर भेटा. शीद फडणवीस. हो, खाली बंगल्याच्या बाहेर काढूया. स्वातीची फुलं म्हणजे अक्षरशः अशी मस्त, किती छान आहे. हे तर पण हे तर काय, हे किती छान आहे. कंपोज करते जशीच्या कशी बघून काढत नाही. कशी काय भेटलात म्हणजे? आम्ही कॉलेजमध्ये जे स्कूल ऑफ आर्टचे ना, नाही अभिनव कला महाविद्यालय पुण्याचं. पुण्याचं तिथे भेट झाली मग नंतर. चला ते वर्ण दिसत होत ते. ठेवलं किती छान पण एकदम. वर्थ विजिटिंग. मोठ्या काचा वगैरे होत्या त्याला तिथं. अरे बापरे, इथे आणखी एक गॅलरी आहे. ही गॅलरी आहे. क्या बात आहे. मग आम्ही आपलं आलं की मस्त त्या लोकांना चित्र दाखवतो, अल्बम ठेवलेले असतात, लहान मुलं वगैरे येतात बघतात. सांगतात की मग इकडं 2 बेडरूम्स आहेत, जिथं आम्ही आमच्यासाठी ठेवले, गेस्टसाठी ठेवली बेडरूम. हो, हे सगळे आपले याचा निर्मळा धबधबा, भडलांचा धबधबा घेतली, पाहिलीत काही तुम्ही चित्र. ठीक आहे, आमच्याकडे भरपूर तुम्ही म्हणाल बघा, विश्वास पाटील पानिपतकार, नंतर वैभव मांगले, संदीप खरे, सुभाष अवचट, बरेच, मोनिका गजेंद्र. खूप त्रास व्हायचा कारण कंटिन्युअस पाऊस, 4 महिने सारखं रस्ते बंद होतात, सगळं होतं. आमचं घर आहे, वरती घर आहे. फंगस तयार होतं. आम्ही आधी तिथे भेटलो होतो आणि मग तिथून आम्ही तिकडे आलो होतो. पहिलं जे होतं ना आमचं घर, तिथे पारशी पॉईंटच्या शेजारी एक घर आहे
ते 1000 स्क्वेअर फीटचं आहे, 2 बेडरूम्स आहेत, वरती हॉल किचन वगैरे आहे. त्या तिथेच तुला भेटायला आलो होतो आणि मग आपण तुमच्या स्टुडिओला गेलो होतो. हो का? अच्छा. हा बोगनविले वगैरे बरेचसे लागलेले होते. किती म्हणजे ते पॉन्ड होतं आणि त्याच्यात भरपूर झाडं. मी तर हिला तेच म्हणतो, तुझ्या पहिला आनंद मिळतो ते भरपूर फुलं आणि पुण्यावाला राहतो कसं इकडं, आणि मग इकडं बेडरूम्स वगैरे आहेत सगळ्या अशा केलेल्या. छान. नितीन आला होता आमच्याकडे, एक दिवस राहिले. हे सगळे पेंटिंग सगळे भरलेलेच आहेत वरती. त्याला बाळे बांधताना तो मला म्हणायला लागला, सर एवढे बाळे कशाला बांधतो? म्हणजे तू बांध, तुला काय करायचं. मस्त इकडं. आणि इकडं आमचे एक बेडरूम, एक गेस्ट रूम. आमच्याकडे 2 माणसं आरामात राहू शकतात इकडे. मस्त लायब्ररी आपली, म्हणजे चिंतन करायला, असं लिखाण बिखाण करायला अशी पुस्तकं ठेवली आहेत सगळी छानपैकी. काही ना काहीतरी आपलं सगळं जेवढे आतापर्यंत केलेलं तर आपलं ते करून ठेवलंय. म्युझियम आहे, पाणी हे, रस्ता आहे, सगळं. आणखी काय पाहिजे? म्हणजे म्युझियम आहे. म्युझियम क्या बात आहे. फ्लॉवर्स अँड लँडस्केप्स, व्हॅलीज अँड फ्लॉवर्स. व्हॅलीज अँड फ्लॉवर्स तुमची नेहमी थीम असायची ना, व्हॅलीज अँड फ्लॉवर्स. नाही, मी नक्की प्लॅन करेन असं. म्हणून मी आता हे लोक कुणी यायला तयार नव्हते. नाही उशीर होतो. अरे म्हटलं, हे बघ, तुमच्यासाठी मी मंदिराच्या बाहेर थांबलो, मी कुठल्या मंदिरात जात नाही. म्हणजे थांबलो की नाही, आता तुम्ही माझं ऐका आणि 3 मिनिटात चला. नाही, ते 3 मिनिटाचा 1 तासभर होऊन जाईल. म्हटलं होऊ दे, सत्कार नाही लागेल तुमचा. आणि ते काय 2 वाजेपर्यंत जेवण असतं. यांना उगाचच वाटते 1 वाजता काय बंद करतं का कोणी? 1 तास सुरुवात होते. आणि असलं उशीर गेलं तर देतील ना. आणि इतकं आल्यासारखं म्हटलं, म्हणजे पंढरपूरला जाऊन विठोबाचं दर्शन न करताच जाण्यासारखं आहे. येस. का बघा, हे जे म्हणलं ना तुम्ही लिंबाचं लिंब, वाव, आता पिकली ना की एक खाली पडलेली असते. तसे ते बोर्डीला आम्ही गेलो होतो, तिथे चिकूच आहे, नुसते असे रस्त्यावर पडलेली असतात, कोण खात नाही. गवती चहा आपला तो सकाळी, हो सकाळी लागतो तो आहे आमच्याकडे. तुळस बघा, आमची जी जंगली तुळस म्हणतो ना आपण, ही जंगली ऑक्सिजन गिव्हर. आणि मे महिन्यात आला असताना त्या प्रत्येक झाडाला कमीत कमी 15 ते 20 आंबे लागलेले होते. आणि ते पण 1-2 किलोचे आंबे, असे मोठे, अख्खं भरलेलं होते सगळी झाडं. आंबे बिंबे सगळे, डाळिंब, चिकू, हे रामफळ आहे इकडं, सीताफळाचं लावलेलं आहे. रामफळ, सीताफळ, केळी, नारळ आहे, लवफळ, कुशफळ सगळे आहेत. पुरा फॅमिली. भरपूर फुलं लावली आहेत. कंटाळा आला की आपलं इथे पुस्तकं घ्यायची, मस्त तिथे बसायचं. कंटाळा आला की हे पण तुमचंच आहे ना? हा, हेच की. आता ॲक्रेलिकचा स्टुडिओ चालला तुम्ही. चलो अभी चलते. सुनील, उघडायचं नाही, तुम्ही गाडी बाहेर काढा, तोपर्यंत मी येतो. बर बर. नुसतं तयार आहे. ॲक्रेलिकचा स्टुडिओ, ॲक्रेलिकचं काम सगळं इकडं आहे. अरे ॲब्स्ट्रॅक्ट पण करता का? हो, सगळं भरपूर काय उद्योग करून ठेवलेले आहे. मस्त आहे. हे सगळे केलेत, पण ते काय आता तुम्ही म्हणला धन्यवाद. काय वॉश आहे, ब्युटिफुल वॉशेस. इकडे आहे ॲक्रेलिक. हो. निवांत आपलं. पण मग इथे असं ॲक्रेलिक म्हणून असं वेगळा का केला? जागा होती म्हणून? आता हे काय झालं, ही जी लोक यायला येतात ना इकडं आपल्याकडं, मग आता त्यांना दाखवण्यासाठी मग आपल्याला तिकडून यावं लागतं. बरं. तर मग मी आपल्या इथं